नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आजही पाकिस्तानात मराठे राहतात। ते तिथे का आणि कसे राहतात, त्यांची आजची ओळख नेमकी काय आहे? पाकिस्तानात अजूनही मराठे राहतात हे ऐकून तुम्हालाही विशेष वाटलं असेल ना? फार कमी लोकांना याबद्दल माहिती असेल। या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत इतिहासाच्या पानांमध्ये दडलेलं एक रहस्य। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात डिजिटल डीजी मराठी। आता सर्वात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न म्हणजे ते तिथे का आणि कशामुळे गेले? यामागे दोन मुख्य ऐतिहासिक घटना आहेत। सर्वात पहिले म्हणजे 1761 मध्ये झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अहमद शाह अब्दालीने हजारो मराठा सैनिकांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिला व मुलांना बंदी बनवले। अब्दालीने या युद्धकैद्यांना अफगाणिस्तान आणि आजच्या पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात गुलाम म्हणून नेले। तिथे त्यांना स्थानिक नवाब आणि सरदारांना सोपवण्यात आले। 14 जानेवारी 1761 रोजी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता आणि अहमद शाह अब्दालीचा विजय झाला होता। त्यामुळे त्याने मराठ्यांना युद्धकैदी म्हणून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात गुलाम म्हणून नेलं होतं। आणि दुसरं कारण म्हणजे ब्रिटिश काळात मुंबई आणि कराची ही दोन मोठी बंदरं होती। व्यापार, रेल्वे, बंदर आणि सरकारी नोकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील म्हणजेच विशेषतः मुंबई, पुणे आणि कोकण या प्रांतातले अनेक मराठी लोक कराचीमध्ये स्थायिक झाले होते। मग 1947च्या फाळणीनंतर काही कुटुंब भारतात परतलीच नाहीत आणि तिथेच राहिली। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ते तिथे कसे पोहोचले, त्यांचा प्रवास नेमका कसा झाला? पानिपत हरियाणामधून बंदी बनवल्यानंतर मराठा सैनिकांना शेकडो मैल पायी चालवत, साखळदंडात बांधून पंजाब मार्गे बलोचिस्तानच्या दुर्गम भागात म्हणजेच डेरावुक्टी, कोहलू इथं नेण्यात आलं। त्यानंतर व्यापाऱ्यांचा प्रवास। फाळणीपूर्वी मुंबई आणि कराची दरम्यान नियमित बोटी म्हणजे स्टीमर आणि रेल्वे सेवा सुरू होती। लोक रोजगाराच्या शोधात अगदी सहजपणे या मार्गाने कराचीला पोहोचले। आता एक तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ते आजही तिथे कसे राहतात? आजची तिथली खरी परिस्थिती काय आहे? आज पाकिस्तानातील मराठी समुदाय दोन वेगवेगळ्या भागात आणि दोन वेगवेगळ्या परिस्थितीत राहतो। म्हणजेच बलुचिस्तानमधील बुगटी मराठा म्हणजेच पानिपतच्या युद्धकैद्यांचे वंशज। तर 250 पेक्षा जास्त वर्ष झाल्यामुळे हे लोक आता दिसायला, पेहरावाने आणि भाषेतून पूर्णपणे बलोची म्हणजेच बलोचिस्तानमधले झाले आहेत। ते बलोची किंवा सिंधी भाषा बोलतात। तर त्यांची संस्कृती बदलली असली तरी त्यांनी आपली ओळख बदललेली नाही। ते स्वतःच्या नावापुढे बुगटी मराठा किंवा पेशवानी म्हणजेच पेशव्यांचे लोक असे आडनाव लावतात। ते स्वतःला अभिमानाने मराठा म्हणतात। त्याचप्रमाणे अनेक दशकांपूर्वी म्हणजेच स्थानिक परिस्थितीमुळे यातील बहुतांश लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला, परंतु आजही त्यांच्या रीतिरिवाजांमध्ये हिंदू किंवा मराठा संस्कृतीची काही अंशी सरमिसळ पाहायला मिळतेच। आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कराचीमधील मराठी हिंदू समुदाय। कराचीच्या नारायणपुरा आणि भीमपुरा या भागात आजही सुमारे 700 ते 1000 मराठी भाषिक राहतात। हे लोक घरात अस्खलित मराठी बोलतात। हा समुदाय हिंदू असून आजही तिथे पूर्ण परंपरेने गणेशोत्सव, दिवाळी आणि गुढीपाडवा साजरा करतो। कराचीतील त्यांच्या भागात गणेशोत्सवात मोठी मूर्ती बसवली जाते, जशी भारतात बसवली जाते आणि महाराष्ट्रात बसवली जाते, आणि आरती ही मराठीतूनच केली जाते। तर कराचीतील मराठी लोक प्रामुख्याने स्थानिक महानगरपालिकेत, सरकारी कार्यालयात किंवा खाजगी नोकऱ्यांमध्ये कार्यरत आहेत। थोडक्यात सांगायचे तर बलुचिस्तानमधील मराठी लोक इतिहास विसरलेले नाहीत, पण स्थानिक संस्कृतीत मिसळले आहेत।
तर कराचीमधील मराठी लोकांनी आपली भाषा आणि हिंदू संस्कृती आजही तंतोतंत जतन केलेली आहे. मंडळी, तुम्हालाही याबद्दल माहिती होती की नाही? तर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू. आपलीच वाहिनी डिजिटल DG मराठी. धन्यवाद.